आ बेल मुझे मार असं बहुतेक जण करत असतात. आमच्या समोर ना एक स्त्री राहत होती. आम्ही त्यांना ताई म्हणायचो. त्यांचं नाव वगैरे मी सांगणार नाही, ते गरजेचं पण नाही आहे. पण तिच्या तोंडात ना कायम असायचं, जा ना मेल्या मर. तिच्या मुलाबाळांना ती अशीच बोलायची, जा ना मेल्या मर. काय उत्मात माजवलाय, काय त्रास देतोयस, मेलास तर बरं होईल, नाही का, मेल्या जन्माला आल्या आल्या तुला मारून टाकायला हवे होतं. हे असे शब्द ती सतत बोलायची. आणि माझी आई तिला नेहमी सांगायची, अगं बयो असं काही बोलू नकोस, शब्दांमध्ये फार ताकद असते. शब्द खरे व्हायला लागले ना की त्याचा त्रास आपल्याला होतो. पण त्या व्यक्तीने कधीच ऐकलं नाही, कधीच ऐकलं नाही. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, तिच्या या शब्दांमुळे तिच्या खूप तरुणपणी तिचा नवरा गेला. मुलं जरा मोठी झाली, मुलांच्या मागे सतत हे शब्द बोलत होती. सर्वात प्रथम ती मुलगी लग्न होऊन गेली तर सासरी तिला जाळण्यात आलं. त्याच्यानंतर मुलगा जो होता तो चिंचवडच्या गणपतीच्या दर्शनाला चालला असताना ट्रॅक्टर खाली आला आणि जागच्या जागी ठार झाला. मला त्या क्षणाला कळलं की ट्रॅक्टरने पण कोणी मरू शकतं. मला माहीत नव्हतं की ट्रॅक्टर खाली पण गेल्यावर कोणी मरतं ते. ट्रक वगैरे सगळं ऐकलं होतं, पण त्यावेळेस मला हे कळलं. आणि तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की बघितलं ना पोरी, त्या बाईचे शब्द तिला किती आज काय ह्याला घेऊन गेले. ते काही शब्द ना शापित ठरतात खूपदा, आणि शब्दांमध्ये फार ताकद असते. ते खरे व्हायला वेळ लागत नाही. मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात? मस्त असाल, छान असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओ आवडल्यावर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केले चॅनलला त्यांनी पटापट सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही असं काही करता का. हा जो व्हिडिओ आज मी बनवतीये, व्हिडिओ ऐकल्यावर निश्चित मला सांगा की अशा पद्धतीने कधी तुम्ही वागता का. मग त्याची उत्तरं मी तुम्हाला निश्चित देईन. पण म्हणजे आपल्याला वाटतं ना खूपदा की काही केलं माझं चांगलं का होत नाही आहे, बरोबर. आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, हा तुम्ही शेवटपर्यंत पहा. सर्वात प्रथम हा विषय फार मार्मिक आणि फार वेगळा आहे. हा पितृदोषावर नाही आहे, काय सर्प नाही, कुठल्याही विषयावर हा अजिबात व्हिडिओ नाही आहे. आजचा हा विषय वेगळाच आहे, जो तुमच्या लक्षात पण येत नसेल किंवा आलाही नसेल कधी. आणि तुमच्या आजूबाजूला जसं माझी आई मला सांगायची की शब्दात फार ताकद आहे, शब्द जपून वापर. याची प्रचिती प्रत्येकाने घेतलीच असेल. एखादा म्हणतो पण ना खूपदा, अरे मी आत्ताच हे बोललो होतो आणि ते खरं झालं. हीच शब्दाची ताकद आहे. तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये येता जाता आपण काही वाईट विचार करतो किंवा आपल्याच मुलांना आपण नको त्या शब्दांनी हाका मारतो. ए बैला, ए गाढवा, ए कुत्र्या. मी खूप जणांचं ऐकले म्हणून मी हे बोलते की अशा पद्धतीने आपण आपल्या मुलांना धुतकारतो रागाने. पण मी नेहमी सांगते की राग हा आपल्यालाच खातो. रागाला कुठलीही मर्यादा नाही आहे, रागाला परिसीमा नाही आहे. ती आपल्याला आखायची असते. आपण आपल्या रागावर नियंत्रण करायचं असतं. कारण राग याचा समतोल गाठणं यायला पाहिजे, समतोल साधणं यायला पाहिजे. रागाची परिसीमा जसं नाही आहे ना, तशीच आपल्या रागावर कसं नियंत्रण आणायचं, आपला राग आपण कसा आपल्या ताब्यात ठेवायचा ना, ह्याचं पहिलं गणित मांडलं पाहिजे. हे शिकलं पाहिजे. ठीक आहे, त्याचा विचार केला पाहिजे, पडताळणी केली पाहिजे. आपल्याच विचारांची आपण केली पाहिजे, आपल्याच रागाची आपण केली पाहिजे. रागाला कंट्रोल करा. सगळ्यात पहिले रागाला कंट्रोल करायला शिका. कारण राग खूप जणांना उद्ध्वस्त करून गेलाय. त्याची उदाहरणं तुमच्यासमोर आहेत, मी सांगायला नको. एक उदाहरण तर मी दिलंच. तर रागाचं काय आहे, राग हा येतो आणि जातो, पण आयुष्य तर तुम्हाला काढायचं आहे ना. मग राग बर्बाद करतो इतकं जर माहीत असल्यानंतर रागाला एवढं कशाला धरून बसायचं. खुन्नस धरणे, त्याचं वाईट व्हावं म्हणून काहीतरी तंत्रमंत्राची मदत घेणे, ह्या सगळ्याचे परिणाम काय होतात. ह्या सगळ्याचे परिणाम असे होतात की ते सगळे भोग तुमच्या मुलाबाळांना भोगायला लागतात. आणि जेव्हा हे सगळे भोग मुलाबाळांना भोगायला लागतात ना, तेव्हा त्यांना जो काही त्रास होतो, बरोबर, आणि त्यांच्या मनातनं जे काही निघतं तळतळाट,
तो तुम्हाला असा लागतो. त्याच्यामुळे कुणाचे तळतळाट घेऊ नका, कुणाचे अश्रू अजिबात घेऊ नका. कुणाला धमकावणे, मी ह्याला मारीन, मी त्याला मारीन, मारल्याने काय होतं. जोश खूप असतो एखाद्यामध्ये, मी बघ आता त्याची वाटच लावीन. वाट तुम्ही त्याची नाही लावत, वाट तुम्ही तुमची लावून घेताय. एखादा खूप शहाणपणाने म्हणतो बायकोला, गप्प बस नाही तर तोंड फोडीन. बरोबर ना. एखादी बायको अति शहाणी असते, ती नवऱ्याला म्हणते थोबाड बंद करा. आपल्या घरामध्ये जर आपणच आपल्या लोकांना रिस्पेक्ट नाही करू शकत, तर अर्थच काय आहे त्या नात्यांचा. नात्यांना रिस्पेक्ट जर तुम्ही देणार नाहीत तर तुमची मुलंही देणार नाहीत. आणि हे सगळं मी आज यासाठी सांगते ना, की तुमच्या भोगामध्ये तुम्ही भर कशी पाडताय. आणि मग भोग भोगायला आले की आपण म्हणायचं माझ्याच नशिबात हे का आलं, त्या देवाने मलाच हे का दिलं. पण हे भोग कोण वाढवते? आपणच वाढवत असतो आपले भोग. भोग आपल्यालाच भोगायचे आहेत. आपले भोग आपणच वाढवतो आणि तक्रार मात्र आपण देवाकडे करतो. बरं, काही जण असेही म्हणतात की नशिबात लिहिले ते घडणारच ना. बरोबर आहे, नशिबात दिलंय ते घडणारच. पण ते कशा पद्धतीने घडवायचं यासाठी देवाने आपल्याला एक मेंदू दिलेला आहे. चांगली पद्धत ती असावी, चांगली दृश्य असावीत म्हणून देवाने डोळे दिलेले आहेत. चांगलेच शब्द बोलावेत, वाईट बोलू नये म्हणून देवाने तोंडही दिलेलं आहे. त्याचा वापर तू कसा करतोय हे देव बघत असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहे ना, चांगल्या पद्धतीनेच त्याचा वापर करा. आणि हे जे अनाबाका येतात ना, की असं करीन मी, तसं करीन, घरातल्यांवर शिरजोरी, मुलाबाळांवर शिरजोरी, काही मुलाबाळांची आपल्या आईबापावर शिरजोरी, ही कशासाठी? सगळं थांबवा, नाहीतर ह्याची फळं फार वाईट भेटतील. इतकी वाईट भेटतील ना तुम्हाला त्याची फळं, की मी सांगू पण शकत नाही. आणि नंतर जो तुम्हाला त्रास होईल ना त्या गोष्टींचा, तो खूप भयानक असेल. कारण या चुका करणाऱ्यांना ना, चुका झाल्यानंतर जर पश्चाताप झाला ना, तर त्याला काडीचा कुठलाही उपाय काम करत नाही. त्याला फक्त तुम्ही ते इतके प्रचंड घाणेरडे भोग भोगावे लागतील आणि म्हातारपण खराब होईल. म्हातारपण खराब करून घेऊ नका. म्हातारपण खराब केल्याने काय होतं? फक्त आणि फक्त त्रास होतो. इतका त्रास होतो ना तो, जो असह्य असतो. म्हणून हे म्हातारपण आहे ना, हे नेहमी चांगलं. उत्तरार्ध हा कायम चांगला असावा. पूर्वार्ध कसाही असू दे, तरुणपणी सगळं सहन करता येतं माणसाला. म्हातारपणी जेव्हा आपण थकत जातो, हातपाय थकतात, त्यावेळेस हा त्रास अतिशय खराब. तर म्हातारपण तरी चांगलं घालवण्यासाठी आहे ना, या सगळ्या गोष्टी बंद करा. शिव्यागाळी करणं, मारहाण वगैरे मी जसं सांगितलं, या सगळ्या गोष्टी बंद करा आणि आपलं म्हातारपण जपा. करता आली ना तर एखाद्याला मदत करा, एखाद्याशी चांगलं बोला. पण जितकं वाईट बोलाल ना, ते तुम्ही त्यांना वाईट नाही बोलत आहे, ते वाईट तुम्ही तुमच्या पदरात घेताय. चहाड्या सांगणे, चोंबडेगिरी करणे, नाही का, ह्याचं त्याला लाव्या करणे, खोटं बोलणे, हे सगळं बंद करा. कारण एक खोटं बोलण्यासाठी तुम्हाला कितीतरी खोटं बोलावं लागतं ते लपवण्यासाठी. जिथे खोटं बोलण्याची गरजच नाही आहे. माझं तर असं मत आहे ना, की खोटं बोलावंच का? समोरच्याला खरं सांगायचं. काय होणार आहे फार फार तो रागवेल ना, रागवू देत. त्याचा अधिकार असेल रागवण्याचा तर तो निश्चित रागवणार. पण तर त्या रागवण्याला घाबरून जर खोटं बोलत असाल तर एक लक्षात ठेवा, खोटं केव्हा ना केव्हा समोर येतं आणि घाणेरड्या पद्धतीने समोर येतं. चुकीच्या पद्धतीने जर ते समोर आल्यानंतर जो आता साधं रागवणार आहे तीच व्यक्ती नंतर काय करेल? तुमच्यावर पहिले तर विश्वास ठेवणार नाही. कितीही तुम्ही खरे वागलात नंतर तरीही एकदा ती बाधा लागली, विश्वास तुटण्याची, अविश्वासाची एकदा जर लागली बाधा ना, तर ती कायम स्वरूपी लागते. तर तसं करून घेऊ नका. जे आहे ते परखडपणे सांगा. समोरच्याला कळत नसेल तर समजावून सांगा. समजून समजत नसेल तर शांत राहा, त्यांची चिडचिड ऐकून घ्या, राग सहन करा. आपण आपल्याला खोटं बोलायला लागावं अशी मुळात कामच करू नये ना. जर आपल्याला काही लपवावं लागतंय याचाच अर्थ आपण काहीतरी चुकीचं करतोय. मग त्याचं चूक आहे हे माहीत आहे तरी ते का करायचं? मुळात थांबवा.
चुकीच्या गोष्टींना करण्यासाठी आपल्याला कारणं खूप असतात, पण ती फक्त कारणं असतात. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघाल ना तर ती कारणं चांगली नसतातच जे आपण देतो समोर, की ह्यानी असं केलं म्हणून मी असं केलं. तो लाख करेल, तुम्ही तर शहाणे आहात ना, तुम्ही नका करू. कोणाला काही करू दे, कसं वागायचं आपलं आयुष्य आहे, आपण ठरवायचं. ते गणित आपणच मांडायचं, दुसऱ्याला नाही मांडून द्यायचं. दुसरा करतो म्हणून मी करतो, त्याने असं केलं म्हणून मी तसं केलं, ह्या पळवाटा आहेत, थोतांड आहे, ते करू नका. आयुष्य चांगलं आणि व्यवस्थित घालवायचं असेल ना तर खूप विचार करून, खूप पडताळून एकदम एकमार्गी चाला. आणि मग बघा, कितीही आयुष्यामध्ये वादळ आली गेली त्याची फरक पडणार नाही तुम्हाला. पण भोगात भर टाकू नका. भोगाला आपल्याला संपवायचंय, भोगून संपवायचंय, भोग वाढवायचे नाहीयेत. आणि शब्दांची ताकद तुम्हाला माहीत नसेल तर आजमवा. विचार करा, एकांतात बसा आणि विचार करा की कधी आपण काय बोललो होतो आणि ते आज खरं झालंय. कोणाचं एका दिवसात खरं होतं, कोणाचं लागलीच खरं होतं, कोणाचं 2 वर्षांनी होतं, तर कोणाचं अजून लांब होतं, पण शब्द हे खरे होतात. जुनी लोक म्हणायची वास्तू बोले तथास्तु, बरोबर ना. लावली जी उचलली जीभ लावली टाळ्याला, असं का म्हणायचे बरं? त्याला काहीतरी अर्थ होता. कारण जुनी लोक फार शास्त्र वाचून होती, त्यांना शास्त्र समजत होतं. आपण त्यांना आजही मूर्खात काढतो. पण वास्तू बोले तथास्तु म्हणून चांगलं बोला, कायम सांगितलं गेलंय, पण आपण ते ऐकत नाही. वास्तू बोले तथास्तु आणि वास्तू बोले वाईट बोलल्यावर तसास्तु. तर वास्तूकडनं पण चांगले आशीर्वाद घ्या, तथास्तूच होऊ दे वास्तूकडून कायम, बरोबर ना. तर मंडळी, व्हिडिओ शेअर करा. जे काही सांगितलेलं आहे विचार करून पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सगळे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील. कॉमेंटमध्ये सांगा अशा चुका कोण करतं. ज्यांना काउन्सिलिंग करून घ्यायचं आहे त्यांनी मला मेसेज करा. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत हसत राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.